नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना या संदर्भाने आपण आजचा अपडेट बघतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, उद्याला मोर्चा होणार आहे आणि तो मोर्चा जो आहे हा सर्वात मोठा मोर्चा असणार आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा असणार आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये 2 ते 3 मोर्चे झालेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे आंदोलन आहे गेल्या 3 तारखेपासून हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला सर्व नेतृत्वाचा पाठिंबा आहे. सर्व नेतृत्व म्हणजे कोण? अनुप चव्हाण सर, बालाजी चाकूरकर सर आणि नंतर हरिभाऊ राठोड सर आणि आपले तुकाराम बाबा सुद्धा यांचा सुद्धा पाठिंबा आहे. त्यांचं जे भेट आहे, विद्यार्थ्यांची भेट आहे, 5 महिने वाढल्यानंतरची जी भेट ही सोलापूरला भेट होणार होती. सर्व विद्यार्थ्यांची चर्चा बैठक होती. पुढे काय करता येईल आपल्याला याच्यावरती चर्चा बैठक होती. परंतु त्यांनी सर्व विषय हा सर्व विद्यार्थ्यांचा एकच विषय आहे आणि आपल्या युवा कार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकरता मी मरायला सुद्धा तयार आहे, मी पोलीस स्टेशन मध्ये किंवा जेलमध्ये जायला तयार आहे, पैसे खर्च करायला सुद्धा तयार आहे, असं हे नेतृत्व म्हणजे तुकाराम बाबा आणि त्यांनीच हे पाठपुरावा करून हा 5 महिन्याचा कार्यकाळ सुद्धा वाढवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, 5 महिन्याचा कार्यकाळ आम्हाला नको, आम्हाला रोजगार पाहिजे अशी जी आपली मागणी आहे त्या मागणीला धरून आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा जो बेमुदत आंदोलन आहे हे 3 तारखेपासून चालू आहे आणि या 3 तारखेपासून चालू असणाऱ्या बेमुदत आंदोलनाला सपोर्ट म्हणून, एक पाठिंबा म्हणून आणि सर्वात मोठा एक बेमुदत आंदोलनाला सर्वात मोठा एक प्रेशर आणण्याकरिताचा जो प्रकार आहे हा प्रकार उद्या आझाद मैदानावर होणार आहे. याकरिता सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, जे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत, नवीन नोंदणी करणारे आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की प्रश्न आपल्या सर्वांचा आहे, अडचण आपल्या सर्वांची आहे, समस्या आपल्या सर्वांची आहे, त्यासाठी लढा सुद्धा आपला असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एवढे चांगले नेतृत्व आपल्या सर्वांना मिळालेलं आहे आणि गेल्या 10 ते 12-15 दिवसापासून हे त्या ठिकाणी बसलेले आहे. होळीसारखा सण असताना सुद्धाही अनुप कुमार सर किंवा आपले बालाजी चाकूरकर सर आणि काही विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी लढा देत आहे आणि या विद्यार्थ्यांना न्याय नक्कीच मिळणार आहे. त्या न्यायाला साथ देण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, या अन्यायाला बळी न पडता आपल्याला न्याय मिळण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की गोंदियापासून असो, गडचिरोलीपासून असो, सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी एकजुटीने एकीचं बळ म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, जेणेकरून शासनाला या सर्व गोष्टी दिसून शासन नक्कीच आपल्या 11 महिन्याचा त्या ठिकाणी कंत्राटी GR काढेल किंवा आपल्याला रोजगार देतील किंवा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, युवा प्रशिक्षणार्थींना सर्टिफिकेट मिळाल्यानंतर कोणत्याही शासकीय सेवेमध्ये ज्या वेळेला पद निघेल किंवा ज्या वेळेला जाहिरात निघेल त्यामध्ये आपल्याला 10% रिझर्वेशन किंवा 10% जागा आपल्यासाठी राखीव असतील. हे संपूर्ण मागण्या ज्या असतील आणि आपला जो मानधन आहे तो सुद्धा किमान वेतनाच्या नुसार मानधन असायला पाहिजे, कुशल किंवा अर्धकुशलच्या ह्याच्यातनं, किंवा 30,000 रुपये तरी 26,000 रुपये तरी आपलं मानधन असायला पाहिजे. म्हणजे आपली जी डिमांड आहे ती 15,000, 20,000 आणि 25,000 रुपये अशी डिमांड आहे, ही सुद्धा पूर्ण करायची जर असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उद्या आझाद मैदान गाठावं लागेल. त्याकरिता आजच सर्व विद्यार्थ्यांना, आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना एकत्र करून आपल्याला मुंबईच्या दिशेने निघायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज जर तुम्ही निघाले तर उद्या सकाळीपर्यंत आपण पोहोचू शकता. त्याकरिता सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो. बालाजी चाकूरकर सरांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की एकीचं बळ आणि या लबाड शासनाला आपल्याला धडा शिकवायचा आहे. याकरिता सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, सर्व मैत्रिणींना सांगू इच्छितो की सर्वांनी एकजुटीने आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आझाद मैदानावर पोहोचायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हीच अपडेट होतं, आपल्यासाठी हेच अपडेट होतं. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करिता, या विश्वसनीय माहिती करता आपल्या चॅनलला, नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.